हॅलो गाईस, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आमचा अचानक भयानक असा प्लॅन झाले का सगळी चालले ना आम्ही शिर्डीला. मावशी सण, मामी सण आणि आम्ही आणि बाकी कोण असेल तर माहिती नाही अजून. तर आमची पॅकिंग सकाळीच चालू झाली, म्हणजे आता असं 2 दिवसाआधीच प्लॅन झाले, म्हणजे पॅकिंग वगैरे केली आणि डायरेक्ट आम्ही मामाची झालं, म्हणजे अर्ध्या रस्त्याला बाकी सगळी तिकडे जाऊन राहिले. तर आता सगळं तिकडे गेलं दाखवतो. आणि आता आमची सगळी माणसं आलेली आहे. मामाचा पप्पा दक्ष दिसत नाही, मावशी आणि आम्ही सगळी चालल्या जावे पुरं बसतात. हो जावे पुरं बसतात ना, जावे काय पाहिजे सगळ्यांना एकत्र भेटायला भेटतं ना, मजा करायला भेटतं, मजा करायला भेटतं. तुम्हाला पाहिजे. रात्रीचं 2 वाजले आणि आम्ही काय खायला आलं, आम्ही त्या पेट्रोल पंपावर थांबल्या आणि इथं थांबल्यावर पिझ्झा घ्यायला. पिझ्झा तो बनवतो तिकडं आणि आमच्या मामीने खायला घेतला, तो ठेवला आणि बॅगेम भरला आणि ते तिकडे बाकी सगळी बसले टेम्पोन. रात्रीचं 3 वाजले आणि आम्ही फक्त दोघेच झाली आहे. बाकी सगळी नारळ पंढरपूर आहे आणि मावशीचं बघा पण इकडं झोपले, दोघं इकडे झोपले आणि पण आमचं सॉंग झोपले इकडं. आधी नंबर त्यांना झोपायचा, आम्ही फक्त 2 जागे. रात्रीचं 3 वाजले. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. कालचा तर तुम्ही बघितला असेलच. डायरेक्ट मी सकाळीच ब्लॉग चालू केला. डायरेक्ट आम्ही आता पोचलो शिर्डीला आणि आम्ही आता सगळी तयारी वगैरे केली रूमवरती. बाकी सगळे आतमध्ये त्यांचा गोंगाट चालले म्हणून आम्ही बाहेर आलो दोघी. आणि आम्ही मस्तपैकी दोघी व्हिडिओ वगैरे काढले आणि फोटो वगैरे पण काढलं. ते तुम्ही माझ्या IDला जाऊन बघू शकता. मी अजून लगेच टाकणार नाही, थोड्या दिवसांनी टाकेन. आता आम्ही सगळी जाऊ मंदिरात. यांना पण दाखवतो आणि यांच्या सगळ्यांच्या पण इकडे तयारी झाल्या, यांची पण तयारी झाली. हाय गाईज, काहीतरी करा तो आभार सगळ्यांची मुस काढल्या नसते. मामा आणि आम्ही खाली आलो तर याही सगळ्या इकडे चहा घेतल्या प्यायला. बाकी सगळे अर्धे पिऊन घेतला. आम्हाला चहा नाही पडत, आम्ही चहा नाही. डोकऱ्यांनी पण चहा पिला. तिला नाही तो माझा कप तो तिथे तिला दिला. चहा नाही चांगला लागत का? चांगला आहे का? ही मला बघितलं गेली सगळी वाटतं पुरं. तर आता मी मुखदर्शन करून आलो आणि आता लाईनीला थांबा चाललो प्रॉपर दर्शन करण्यासाठी. मुखदर्शन करून आलो आम्ही सगळी. लाईनला बघू किती टाईम लागतो. अर्धी माणसं गेली पुढे. हे आहे घेतला आणि आता या दर्शन पण घ्यायचं पायथ्याशी. आणि आम्ही इकडं फोन ठेवायसाठी आलेलो आणि इकडं मस्त साईबाबा आहेत. मस्त वाटतं बघा एकदम. आणि आम्ही इकडं फोटो काढायसाठी थांबले. इकडे फोटो काढतो आणि पोरं सुद्धा आमच्या आता पता नाही, तो इकडे कुठेतरी गेले. आता त्याला शोधायला लागेल. भाऊ कुठं गेले? हा दिसला दिसला दिसला. हे बघा. हाय चला कपडा पैसे. आणि कुठे फिरायला आलो आणि माझ्या नवऱ्याने चष्मा नाही घेतला. असं तर होऊच शकत नाही ना. हा कुठे गेला? चष्मा घ्यायलाच लागतं का तुम्हाला? ढीक बाय चष्मा भरला घरी. आणि मला पण बघतो मी आता कुठला पट्टत असला तर, नाही तर मग. आणि आता आम्ही शिर्डीचे दर्शन करून निघलो. सगळी जण सामान विमान भरला सगळं आणि बसल्यावर. बाबू तुला थंड दाखव. आणि आमच्या पोराने मग कसा थंडा घेतलाय ब्लॅक. आदू आदू
कसलं थंड आहे? ब्लॅक थंड आहे बोलतं. आणि इकडे भांडणं आल्या. आता तेच पोरा जरा असा राहू दे बोलासा काळी ठार. आता तुला एक शब्द जेवण वगैरे बनवून झालं यांचं. आता घेतील जेवायला. आता झोपून उठल्या जस्ट. आणि इकडं लहान झालं असं लहान झाले. आणि आताच इथे एक कांड झालेला आहे तो नाही सांगू शकत मी. तिच्यासोबत झाले. आणि इकडं रुसले आता तिकडं माती गेलं. आता चप्पल पोना घालशील. वाजल्या दुपारचं 3:30 आणि आता आम्ही जस्ट इथं शनी शिंगणापूरला पोचल्या. जाम ऊन लागतं जाम आहे. पुन्हा जाऊन आम्ही खाली हो आता आतमध्ये गेल्या दाखवतो. चलो मंदिराच्या आतमध्ये इथे तेल टाकतो. आणि तिकडे VIP. जाम गर्दी जाम म्हणजे नॉर्मल आहे. चल आम्ही आल्यावर मंदिराच्या आतमध्ये दर्शन वगैरे करून सगळी जण. आणि आम्ही म्हणजे हे नव्हतं तेव्हा मी आलेलो 2 का किती वर्षा आधी. तेव्हा म्हणजे मंदिराचं काम एवढं काय पूर्ण झालं नव्हतं. थोडं झालेलं. आता मस्त केले. मस्त वाटतं एकदम ग्रीनरी. आणि सगळी मंदिरं पण बनवलं इकडं. दाखवतो चला पुढे. इकडं गुरु ज्युपिटर. आणि इथं काय बुध. इकडं वेनस शुक्र. आणि या साईडला बहुतेक हां चंद्रदेव मून. आणि इकडं मंगळ मार्स. इकडे राहू आहे आणि त्या साईडला शनिदेव. ते फर्स्ट शनिदेव इथं दिसत नाही. आणि मंदिर कसलं भारी कसलं वरपर्यंत आहे. तिथं पण देव आहे. आला गोला खायला. गोला बघू आता टेस्ट. 50 रुपयेवाला गोला. आणि दोघं इकडं बसले कारण जाम ऊन लागतं म्हणून थंड थंड काहीतरी. बाबू तुला काय पाहिजे? सगळं कलर पाहिजे तुला? ओके. दीदीला फोन करतो. आधूचा वाला एक काला कट्टा पूर्ण. मी बघितला आता कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाले तर टाकेन मी. आणि आम्ही घेतले ग्रीनवाला आणि याने घेतले काला कट्टा आणि याने घेतले मिक्सवाला. आम्ही कच्ची केरीचं घेतलं. गुड इव्हनिंग. तर आता झाले संध्याकाळ मस्तपैकी. संध्याकाळ म्हणजे थोडीशी अशी रात्र झाले. आणि आता आम्ही पोहोचल्यावर रांजणगावमध्ये. आणि जाम म्हणजे जाम भारी वेदर झालं. तो दाखवतो तुम्हाला सांगा. आणि असं मस्त पाऊस पडला बारीक बारीक. मस्त वाटतं. आणि इकडं आम्ही आल्या बाकीचे आमचे सगळे पुढं गेले. आता आपटले असतं चांगलीच.
मंदिर बंद आहे हा, काम चालू आहे मंदिराचं म्हणून इकडं LED वरती दर्शन आहे. म्हणून आता इथं दर्शन वगैरे करू आम्ही आणि निघू. मी आलो जेवण बनवायला. इथं मावशी जेवण बनवतं. चिकन विकन सगळं धुवले आणि भात ठेवले इकडे आणि इकडे आम्ही कांदा टोमॅटो वगैरे सगळं कापले आणि यांच्या इकडं मस्त झालं नाही. इकडे गेम खेळता इकडं चिकन भात झाल्यानं कांदा लिंबू होता. याचं जेवण झाले आणि मामू पण इकडं बसले जेवायला आणि डॉगेज भाई पण आले जेवायला आणि दोघं इकडं बसले. हाय बालू आता तिकडे खेळ खेळतात डॉगेज भाई पण आले. सकाळचं 4 वाजलं ना आणि आम्ही जस्ट घरी आलं डायरेक्ट डेंजर झोप येतं. तर चला तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका. थँक्यू बाय बाय गुड नाईट.